नमस्कार शेतकरी मित्रांनो, निंबाळकर ड्रॅगन फ्रूट फार्म अँड नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे। तर इथं आपण आलो आहोत दुधा साहेब त्यांच्या प्लॉटवर। तर हा प्लॉट आहे आपण दिलेल्या रोपांचा। तर यांच्याकडे ड्रॅगन फ्रूटची रोपं आपण दिली होती, तर त्यांनी ती लागवड केलेली आहे। ट्रेलिस पद्धतीवरती ते लागवड करत आहेत। आपण जे GI पाईप स्ट्रक्चर जे वापरले आहे ते पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर मार्गदर्शन आपण त्यांना प्लॉटचे देत आहोत। आणि आपली रोपं पण त्यांनी घेतली आहेत। आता रोपं कधीची लागवड आहे काय आहे ते त्यांच्या तोंडून ऐका तुम्ही, कशी रोपं आहेत काय आहे ते। तर हा प्लॉट आहे तुमचा, तुम्ही बघत आहात GI पाईप ट्रेलिसवरती केलेला, बांबूवरती रोपं लावलेली आहे। 2 फुटावरती रोपांची लागवड केलेली आहे। आणि हे जे सिमेंटचे पोल आहे ते 6 फुटी सिमेंटचे पोल आहेत। हे टेन्शन वायरचे पोल आहेत, टेन्शन वायरचे, साध्या पद्धतीचे स्टीलचे नाहीत पोल, ह्याच्यामध्ये तारा आहेत टेन्शन वायरच्या। हे 6 फुटी पोल आहेत आणि हे 2 लाईनमधलं अंतर हे 10 फूट आहे आणि 2 पोलमधलं अंतर सुद्धा 10 फूट आहे। तर तुम्ही इथं पाठीमागं बघू शकता कशी आहे रोपांची वाढ। मी त्यांना सांगतो, त्यांची माहिती ते देतील, त्यांची इंट्रोडक्शन ते देतील। तर नमस्कार दुधा साहेब। नमस्ते। पहिलं तर तुम्ही आमच्याकडून रोपं घेतली, आमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमच्या शेतामध्ये इथं कष्ट करताय, तुम्ही जे ड्रॅगन फ्रूटची शेती फुलवताय। नमस्कार ताई, तुमचं पण धन्यवाद। इथं तुम्ही ड्रॅगन फ्रूटमध्ये जी शेती करताय, एवढं तुम्ही नवीन पद्धतीने डेअरिंग करून, ट्रेलिसमध्ये शक्यतो डेअरिंग करत नाहीत लोक, तुम्ही ट्रेलिसमध्ये करून सुद्धा एवढं कष्ट करताय आणि एवढी वाढ आहे तुमची। तर तुमच्या तोंडून सर सांगतील। सर तुमची माहिती द्या आमच्या चॅनलवरती। माझं नाव विवेक जयसिंग दुधाळ, राहणार खरांदवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा। माझं मूळ गाव वीरपुरींचे। निंबाळकर साहेबांकडून आपण ड्रॅगन फ्रूटची रोपं घेतली होती ट्रेलिस पद्धतीने लावण्यासाठी। आपण एक इंटरव्ह्यू प्रकारे मी तुम्हाला प्रश्न देते, त्याची उत्तर द्या तुम्ही। तर आपली लागवड कधीची आहे आणि कोणत्या पद्धतीने लागवड आहे ते त्याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना माहिती द्या। आपली लागवड आहे ट्रेलिस पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता की आपले 2-2 प्रत्येक रोपामधलं अंतर आपलं 2-2 फूट आहे। 2 बांबू मधलं अंतर 2 फूट आहे, मधले अंतर 2 फूट आहे बरोबर। आणि प्रत्येक रोप बांबूला 2 साईडने 2 रोप 2 आपण रोपं लावलेली आहे, बरोबर। आणि ट्रेलिस पद्धतीने आपली लागवड आहे। आपण ड्रॅगन फ्रूटची तुम्ही कोणती सी व्हरायटी किंवा जम्बो रेड व्हरायटी तुम्ही घेऊ शकता। आपण हे सी व्हरायटी घेतलेली आहे। काही जम्बो रेडची पण आहेत रोपं। तर हे जे आहे आपली व्हरायटी ही सी व्हरायटी आहे, जम्बो रेडचा पण प्लॉट आहे आपला। तर हे जे आहेत 2 बांबू मधलं अंतर हे 2 फुटाचं आहे। प्रत्येक बांबूला 2 रोपं लावलेली आहेत त्यांनी। आणि सर ही लागवड कधी केली आपण? ही लागवड आपली लागवड 3 जुलैच्या आसपास, 3-4 जुलैच्या आसपास झालेली। 2 ते 2.25 महिन्यात आपली ही रोपांची वाढ ही इतकी झालेली आहे। बरोबर बरोबर। तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ऐकण्याची ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे। तुम्ही स्वतः शेतकरी बोलतायत, दुधासाहेब बोलतायत। ही जी रोपाची लागवड आहे त्यांची 3, 4 आणि 5 जुलैला ही 3 दिवस त्यांची लागवड चालू होती। काय कारणानं त्यांना लेबरचा प्रॉब्लेम आला होता, त्याच्यातून सुद्धा त्यांनी डेअरिंग करून ही लागवड 3 दिवसामध्ये करून घेतली। आज तारीख आहे 15 सप्टेंबर। तर 5 जुलैला त्यांनी लागवड पूर्ण केली। 5 जुलैपासून ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि आज 15 तारीख आहे। तर हे 2 महिन्यांनी 10 दिवसाची ही वाढ आहे रोपांची। तर आपण जी रोपं दिली होती यांना, तरी 2 महिन्यांनी 10 दिवसामध्ये यांची पोलच्या हाईटला, इथं तुम्ही बघू शकता ह्या रोपांची हाईट, इथं पण तुम्ही बघू शकता, इथं पाठीमाग पण बघू शकता, ही जी हाईट आहे ही रोपांची हाईट जवळजवळ पोलच्या हाईटला तुमची 2 महिन्यांनी 10 दिवसामध्ये ही रोपांची हाईट आणि त्याची क्वालिटी तुम्हाला याच्यावर समजू शकते। ही जी रोपं आहेत इथं खाली बघू शकते, मॅच्युअर प्रकारची रोपं आपण त्यांना दिलेली आहेत। आणि सर्व शेतकऱ्यांना आपण मॅच्युअर प्रकारचीच रोपं देतो आणि शक्यतो रोपांची वाढ चांगली राहते। फक्त मार्गदर्शन पण देत होते त्यांनी, फॉलो शक्यतो केलं ना तर त्यांच्यातर्फे ते चांगल्या गोष्टीबरोबर त्यांना सूट होते। तर सर ह्याच्यामध्ये तुम्ही लागवडच्या वेळेस कसं म्हणजे नियोजन कसं केलं? पहिल्यांदा बेड केले, पोल केले, कसं केलं होतं तुम्ही? पहिल्यांदा आम्ही पोल रोवून घेतले आणि त्यानंतर मग बेड सोडून घेतलं, त्यानंतर काठी रोवून घेतली आणि त्यानंतर मग रोपे लावून घेतली। बरोबर। तर शेतकरी मित्रांनो, ह्यांनी सुरुवातीला जे क्षेत्र होतं त्यांनी नांगरून रोटर मारून जसे आपले व्हिडिओ असतात त्या प्रकारे त्यांनी करून घेतलं आपल्या मार्गदर्शनाखाली। त्यांनी सरळ रेषेमध्ये पोल राहून घेतले 10 बाय 10 वरती आणि 2 पोलच्या मध्ये त्यांनी सरळ रेषेत शेणखत टाकलं आणि त्याच्यावरती आपण छोट्या ट्रॅक्टरने किंवा पॉवर टिलरनं जसं आपण बेड सोडतो त्या प्रकारे त्यांनी बेड सोडले आणि त्याच्यावर त्यांनी प्रत्येक बांबूला 2 फूट अंतरावरती प्रत्येक बांबूला 2-2 रोपं लावलेली आहेत। आणि त्यामुळे त्यांनी प्रत्येक बांबूची अशी रोपं वरपर्यंत व्यवस्थित बांधत नेलेले आहेत। त्याच्यासोबत आता तुम्हाला पाठीमागे थोडंसं गवत दिसत आहे, तर हे आंतरपीक, हे खाली बघू शकता तुम्ही, इथं भुईमुग हे आंतरपीक घेतलेलं आहे त्यांनी। तर भुईमुग हा चांगला शेड झालेला आहे त्यांचा सुद्धा, त्यामुळे थोडंसं गवत आहे, पण ते आता हे भुईमुगाचं पीक 8-15 दिवसानंतर निघाल्यानंतर हे त्याची पुढची काळजी ते व्यवस्थित घेतील। तर सर ह्याच्याबरोबर तुम्हाला काय कोणत्या आजारांचा वगैरे काय ह्या रोपांना सामना करावा लागला का तुम्हाला? अजून तरी आम्हाला आजाराचा सामना करावा लागला नाहीये। निंबाळकर साहेबांनी तरी आम्हाला जे योग्य ते मार्गदर्शन स्टार्टिंगपासून अगोदरपासूनच केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप मदत झाली। अजूनही आत्ता हे माझे पावसाळ्याचे दिवस
किंवा कंटिन्यू म्हणजे कायम पाऊस होता 8 ते 10 दिवस, बरोबर पण तरीही माझ्या रोपांना अजूनही एकदाही फंगस किंवा बुरशीचा स्प्रे घेतलेला नाही. बरोबर, अतिशय चांगली गोष्ट आहे. तर इथं शेतकरी मित्रांनो, ही जी रोप आहेत ही आपली लावली आहेत फलटण पासून ठाकूरकी आणि फरंदवाडीच्या जवळ हा प्लॉट आहे सरांचा. तर तिथं आपण हे रोपं लावले. हा थोडासा सातारच्या जवळ असल्यामुळे इथं पर्जन्यमान थोडंसं जास्त राहतं, पाऊस जास्त राहतो. आणि फलटण भागात ह्यावर्षी थोडा जास्त पाऊस झाल्यामुळं लागवड आपली झाली 5 जुलैला. जुलैच्या वेळेसच त्यांना लेट झालं थोडंसं, का तर पाऊसच चालू होता कंटिन्यू, ऑलरेडी चिखल होता शेतामध्ये. तरीसुद्धा त्यांनी त्याच्यातून ॲडजस्टमेंट करून तडजोड करून लागवड केली. एवढा पाऊस असून सुद्धा आज 2.25 महिने, 2 महिने आणि 10 दिवस झालेत प्लॉटला. पूर्ण पोलच्या उंचीला प्लॉट गेला, पण एकदाही त्यांनी फंगसचा स्प्रे घेतलेला नाही. फंगस येतो पावसाळ्यामध्ये येतो, पण ह्यांना अशी गरज पडली नाही, का तर आपली जी रोपं होती ही पूर्ण मॅच्युअर असल्यामुळे आणि कटिंग जे होतं मॅच्युअर असल्यामुळे त्यांना फंगसचा सामना करावा लागला नाही. त्या रोपांना आजार वगैरे काय आलेले नाहीत. आपण रेग्युलर त्यांना मार्गदर्शन करतो. त्यांनासुद्धा काही गोष्टींची गरज असेल त्या आपल्याला कंटिन्यू फोन करतात. त्यामुळे आम्ही भविष्यात अशी अपेक्षा ठेवू त्यांच्याकडून की त्यांना जरी काय प्रॉब्लेम आला तरी नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करतील. याच्याशिवाय सर तुम्ही रोपांना खत वगैरे काय दिलं सुरुवातीपासून जे लागवडीच्या वेळेस? लागवडीच्या वेळी आम्ही त्यांना शेणखत टाकलं होतं, बरोबर आणि त्यानंतर फक्त एक थोडासा फंगस असे पिवळे डॉट दिसायला लागले होते, बरोबर. त्यामुळे मग एक मायक्रोन्युट्रिएंट आणि 24-24-0चा बरोबर 5 किलोचा एक स्प्रे, एक लिक्विड सोडलं होतं खाली बरोबर. जमिनीतून. तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पूर्ण लागवड ही चिखलामध्ये झालेली होती त्यांची, तरीसुद्धा त्याच्यावरती थोडासा फंगसचे स्पॉट मायनर 1-2 दिसले त्यांना. त्यामुळे त्यांनी पण फंगसचा स्प्रे घेतला नाही. त्यांनी फक्त मायक्रोट्रिएंट आणि जे 24-24 दिलं. त्यामुळे त्या झाडांची जी ताकद मध्ये असल्यामुळं आणि हे मायक्रोन्युट्रिएंट दिल्यामुळं ते आणि ह्युमिक ॲसिड वगैरे रेग्युलर दिलं पाहिजे. ते सुद्धा इथून पुढं भवितव्यामध्ये आता इथून पुढं आमचे शेड्यूल फॉलो करतील. तर ते दिल्यामुळे त्या झाडांना ताकद आली, एनर्जी आली. नवीन एरियामध्ये 2 महिन्यात 2.25 महिन्यात सेट झाली चांगली रोपं. त्यामुळे त्यांना थोडंसं मायनर जरी काय प्रॉब्लेम आला असेल तर तो इथून पुढं येत नाही, का तर एकदा रूट सेट झाले त्याचे त्या जमिनीमध्ये जाऊन तिथं सेट झाले, तर त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम काय येणार नाही. फारसं अशी गरज पडते फक्त फंगसचं स्प्रेची गरज पडते. पण शक्य तुमचे जर रोपं जर चांगली असतील आणि ती जर मॅच्युअर स्टमची बनलेली असतील तर प्रॉब्लेम येत नाही शेतकरी मित्रांनो. तर इथं बघू शकता ही कशी वाढ झालेली आहे, कशी बांबूला सेट झाले आहेत, रोपं बांधलेले आहेत त्यांनी पूर्णपणे. 2.25 महिन्यात शेतकरी मित्रांनो, 2.25 महिन्यात 2 महिने आणि 10 दिवसामध्ये फक्त हे पोलच्या लेवलला बरीच रोपं गेले आहेत. एक 70% रोपं पोलच्या हाईटला गेलेले आहेत. अजून काय 30% राहील ते 2.25 ते 2.5 महिन्यामध्ये पूर्ण रोपं किंवा जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये त्यांचा पूर्ण, माझा अशी अपेक्षा की त्यांचा पूर्ण प्लॉट हा पोलच्या हाईटला जाईल. तिथून ते ट्रेलिसचं आता त्यांनी काम चालू केलेलं आहे. पाईप वगैरे त्यांनी ऑर्डर केलेले आहेत. तर भवितव्यात पुढच्या 15 ते 3 आठवड्यात त्यांचे पाईप होतील. साधारण 1 महिन्यामध्ये त्यांची पाईपची वेल्डिंग वगैरे झाल्यानंतर त्यांना बिलकुल काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार. 3 महिन्यामध्ये त्यांचा पूर्णपणे प्लॉट 3 ते 3.5 महिन्यामध्ये सेट होऊन जाईल. तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून शेतकरी मित्रांना काय तुम्ही माहिती देऊ शकता का रोपांबद्दल, कशा आहे क्वालिटी वगैरे असं काय? क्वालिटी एकदम बेस्ट आहे. आम्ही तर निंबाळकर सरांकडून घेतली होती. तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याकडून घ्या, कोणत्याही डीलरकडून घ्या, बरोबर फक्त रोपे खात्रीशीर घ्या. बरोबर एवढंच माझं सांगणं आहे. बरोबर शेतकरी मित्रांनो, फसवू नका. बरोबर. तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा दोदासाहेब बोलले आहेत, शेतकऱ्यांना फसू नका. माझे बरेच व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये मी शेतकऱ्यांना सांगत असतो, स्वतः तुम्ही अभ्यास करा, तुम्ही पारखाय शिका. तुम्हाला जर रोपं समजली, तुम्हाला जर क्वालिटी समजली, कोणती व्हरायटी समजली, कोणत्या पद्धतीनं लागवड करायची ही समजले, तुम्ही बिलकुल फसणार नाही. त्यामुळं खात्रीच्या ठिकाणाकडून मार्गदर्शन घ्या, खात्रीच्या लोकांकडून खात्रीच्या ठिकाणची रोपं घ्या आणि खात्रीच्या पद्धतीनं ट्रेलिसमध्ये लोक लावत आहेत. बरीच लोक तारावरती वगैरे काही पण करतायत प्रयोग. शक्यतो स्वतःच्या अनुभवानुसार किंवा 4 लोकांच्या अनुभव घ्या, त्यानुसारच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. याच्यामध्ये खर्च जास्त राहतो ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये, थोडासा जास्त नाही म्हणता येत, त्याचे रिटर्न्स येऊन जातात, परंतु सुरुवातीला जी लावत आपण म्हणतो ती थोडीशी जास्त असल्यामुळे फसू नका शेतकरी मित्रांनो. पद्धत चांगली फॉलो करा. एक तर विशेषमध्ये इथं मी सांगू शकतो की आमच्या प्लॉटवर ज्यावेळेस व्हिजिटला आले होते तर स्वतः दुधाळ मॅडम आणि दुधाळ सर दोघं आले होते. त्यामुळे मॅडमसुद्धा तेवढेच इंटरेस्ट घेऊन बरीच कामं शेतातली करतात आणि तसंही त्यांचं योगदान राहतं सरांच्या पाठीमागं. तर मॅडम तुम्हाला काय बोलायचं की याच्याबद्दल, कशी काय तुम्हाला वाटतायत बागेतली रोपं वगैरे काय? नाही, बागेतली रोपांची वाढ तर छान आहेच, पण त्यासोबत आम्ही घरच्या घरी हा प्लॉट डेव्हलप केलाय. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. एकही मजूर न लावता आम्ही बरोबर. फक्त खांब रोवण्यासाठी मजूर घेतले होते. त्यानंतर सगळं आम्ही घरच्या घरीच करतोय. तो कष्टावरती आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथं विशेष म्हणजे हे प्लॉट करताना फक्त पोल रवताना फक्त त्यांनी मशीनने प्लॉट रवले आहे. ऑगर मशीन असते ते आपण देतो ते बरेच लोकांना. तर त्या मशीननं त्यांनी पोल रवाय फक्त बाहेरचे जे मनुष्यबळ घेतलं होतं ते घेतलं होतं, लेबर वगैरे. बाकी सगळा प्लॉट हा त्यांनी स्वतःच्या कष्टावरती घरच्या घरी त्यांनी पूर्णपणे प्लॉट डेव्हलप केलेला आहे.
तर अतिशय सुंदर असा प्लॉट त्यांनी आणला आहे. विशेषतः म्हणजे ह्याच्यात आंतरपीक त्यांच्या घरातील लोक कष्ट करतात, ते अतिशय सुंदरपणे करतात. त्यामुळे आपण मार्गदर्शन पण त्यांना देतो, वेळोवेळी चौकशी करत असतो. त्यामुळे भविष्यात तुम्हाला जरी काय गरज पडली तर ते त्यांचा नंबर सांगतील. तुम्हाला काय अजून काय कमेंटमध्ये विचार असेल तर मला विचारू शकता, माझ्या नंबरवरती कॉल करू शकता. कमेंटमध्ये तुम्हाला अधिक काय माहिती असेल तर तुम्ही मेसेज करू शकता किंवा फोन पण करू शकता. तर साहेब, इथं तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिल्याबद्दल आणि तुमची माहिती दिल्याबद्दल, तुमचा प्लॉट शेतकऱ्यांना दाखवण्याबद्दल, तुमची स्वतःची परवानगी दिल्याबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. तर असेच तुम्हाला काय अजून काय प्रॉब्लेम येत असतील, शेतकऱ्यांचे तुम्हाला फोन येतील, मी तुमचा नंबर सांगतो तर तो सांगा. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम येत असतील, तुमचा अनुभव त्यांना सांगा. कोणाचे काय रोपाचे कॉन्टॅक्ट काय असेल तरी ते तुम्ही सांगा. मार्गदर्शन तुम्हाला बांबूबद्दल, पोलबद्दल, पाईपबद्दल जरी शेतकऱ्यांना कोणाला पाहिजे असेल तर सांगा. तर शेतकरी मित्रांनो, ते त्यांचा नंबर सांगतील, तो नंबर तुम्ही ऐकून घ्या. 2 वेळा नंबर सांगतील. तो काय प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करा, मला वैयक्तिक फोन करा. स्ट्रक्चरबद्दल कोणते केलं पाहिजे, कोणतं नको, एखाद्या शेतकऱ्यांना फसू नका. स्ट्रक्चरला जास्तीत जास्त जे इन्फ्रास्ट्रक्चर त्याला जास्त खर्च राहतो, तिथंच जर तुम्ही फसला तर तुमचं भवितव्य 20, 25, 30 वर्ष जे आहे त्यामुळे तुम्हाला तोटा होऊ शकतो, चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांचा नंबर ऐका, त्यांना फोन करा किंवा मला सुद्धा फोन करू शकता वैयक्तिक. सर, तुमचा नंबर सांगू शकता, मोबाईल नंबर? 820 833 26 85. पुन्हा एकदा सर नंबर रिपीट करा प्लीज. 820 833 26 85. तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी तुम्हाला नंबर दिला आहे. ह्यांचा प्लॉट आहे फलटणच्या शेजारी, ठाकूरकी फरांदवाडीच्या वेशीवरती नजीक म्हणू शकतो आपण. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, ह्याच्यापेक्षा अजून काय माहिती असेल त्यांना डायरेक्ट कॉल करू शकता किंवा मला सुद्धा वैयक्तिक तुम्ही फोन करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, ही पूर्ण माहिती होती आपल्या दुधा साहेबांच्या ड्रॅगन फ्रूट फार्मची. तर असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून असेच नवीन माहितीचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. धन्यवाद दुधा सर. धन्यवाद ताई.